अमरावती विमानतळाच्या लोकार्पणावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी। इंजिन तेज, फक्त पायलट बदललेत, शिंदेंचं वक्तव्य। तर सरकारमध्ये डबल इंजिनसह डबल बूस्टर, फडणवीसांचं विधान। नाशिकमधील निर्धार शिबिरामधून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। दाओसवरून गुंतवणूक आणली मग तिजोरीमध्ये खडखडाट का? महायुती सरकारकडून राज्याची लूट सुरू, आदित्य ठाकरेंची टीका। मुंबईमधील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा, किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन। मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नामकरणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नामकरण नाना शंकर शेठ टर्मिनस करण्याची मागणी। लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा इशारा। पुणे आणि संभाजीनगरमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन। अराजपत्रित परीक्षेत पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि एसआर या पदांची संख्या वाढवण्याची मागणी। तर पुण्यामधील एमपीएससी क्लासेसची पोलिसांकडून चौकशी। नागपूरमधील शिक्षक घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। शिक्षण आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश। तर पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार। आधी पोलिसांना दिलं पकडून दाखवण्याचं आव्हान, आता शरण येणार असल्याची माहिती। कासलेचे माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याच्या बांधकामांवर तोडक कारवाई। रात्री पोलिसांवर दगडफेक, काही पोलीस जखमी, अनेक जण ताब्यात। सोन्याची झळाळी पुन्हा वाढली। सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर प्रतितोळा 97,000 रुपयांवर।